विनोद जी, येस. वेलकम टू द हंबल सिटी. वेलकम वेलकम वेलकम. आणा द्या माझ्याकडे. नाही नाही ठीक आहे. अरे द्या हो, द्या द्या माझ्याकडे द्या. चला चला या. कसं वाटलं आमचं शहर? प्रवासात त्रास तर नाही ना झाला? नाही हम्म. साहेब टॅक्सी. अरे आहे ना गाडी आमची. हं. या या बसा. तर विनोदजी मला सांगा, सरळ ऑफिसला जाऊया की आधी घरी जाऊन फ्रेश व्हायचंय? नाही नाही ऑफिसलाच जाऊया सर. ओके ओके ओके. एक मिनिट. हा क्रिश, विनोदजी आलेत. बस आम्ही ऑफिसला सरळ येतोय. ओके ओके बसा बसा. कशी वाटली आमची हंबल सिटी तुम्हाला? हे शहर कसं होतं आणि काय झालंय? या इलाक्यामधून फिरताना तर असं वाटतंय की जणू मी मुंबईतच फिरतोय. अग्रवाल साहेब, एक गोष्ट कळली नाही मला. आमच्या रिफ्युजी कॉलनीमध्ये असं काय तुम्हाला दिसलं की तुम्ही इथे उंच इमारत उभी करायचा विचार करता आहात? म्हणजे पहा ना, इथे शहरात असे पॉश विभागही आहेत. विनोदजी, आता या शहरात जागा शिल्लकच कुठे राहिली आहे? आता इतकी लोकसंख्या, आपल्याकडे मोठा प्रश्नच आहे. आयुष्यात रिस्क तर घ्यावीच लागते की हो. हवं तर असं समजा की आम्हीच वेगळे आहोत, नाहीतर तो भाग तर कोणी तोंड फिरवूनही पाहत नाही. या या बसा. हे आहेत आमचे पार्टनर क्रिश अग्रवाल साहेब. नमस्ते. खरं तर असंच म्हणायला पाहिजे की मी यांचा पार्टनर आहे. क्रिश साहेब, तुम्ही तो ओळखलंच असेल, विनोद भंडारीजी. काय ते? चहा चहा घेणार तुम्ही? सुंदर चहा आण. काही खाणार तुम्ही? नाही हो, मी अजून ब्रश पण केलेलं नाहीये. मुंबईमध्ये घर आहे? काय? विचारतायत मुंबईत तुमची जागा आहे की नाही? हो, तसंच समजा. हो, द्या माझ्याकडे. विनोदजी, हा आहे बिल्डिंगचा नकाशा. एकूण 4 फ्लोअर्स आहेत. प्रत्येक मजल्यावर 4-4 फ्लॅट्स असतील. हा बरोबर मधून जिना वर जातो. हा नकाशा तर कल्पना देण्यापुरताच आहे. बस एकदा प्लॅन पास झाला की बस आतलं डिझाईन तर आम्ही कसंही बनवू शकतो. सगळा फ्लोअर मार्बलचा असेल, किचन मध्ये ग्रॅनाइट असेल, बाथरूम मधली फिटिंग्स उत्तम असतील. क्वालिटीमध्ये काहीच कसूर सोडणार नाही आम्ही. काही कमवायचं आहे म्हणून बिल्डिंग बांधायची नाहीये आम्हाला. बस मनात योजलंय की काही करायचं आहे, करून टाकतोय. आपण ऐकताय ना? हो, मी ऐकतो. हो. तुम्ही तुमचा निर्णय घेतलाय ना? जर अजून काही किंतु असतील, काही शंका असतील, अगदी बेधडक तुम्ही विचारा. अहो, आम्ही तर तयार आहोत उत्तर द्यायला. पेपर तयार होत आहेत. आम्ही जे करू ते चांगल्यासाठीच करू. तुम्ही निश्चिंत राहा. आता चांगलं काय आणि वाईट काय अग्रवाल साहेब? निर्णय घेतला म्हणजे घेतला. तुम्ही बस ते पेपर्स तयार करायचं काम जे आहे ते लवकर पूर्ण करा. म्हणजे मी इथे असतानाच ते
करार पूर्ण करायचं काम होऊन जाईल. कोर्स. मग आपण काही दिवस तरी थांबणार ना? नाही हो, मी परवाच्या गाडीनेच जातोय. हो, परवा तर फार दूर आहे. आजच सगळं अग्रीमेंट तयार होईल. बाकी सगळं तयार आहे. हम्म. बस इथेच. ठीक आहे विनोदजी, हं. सकाळी भेटतो तुम्हाला. तयार राहा. ठीक आहे. थँक्यू. ही बॅग विसरू नका. ओके. ओके ओके. आई, अरे भूषण, 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 उठ बाळा. बघ कोण आलंय. उठ बाळा. भूषण, उठ उठ माझ्या बाळा. बघ 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 माझ्या बाळा. बघ तुझा छोटू आलाय. हो, छोटू. भाई, कसा आहेस तू? हो 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 बाळा. उठ उठ बाळा. उठ, भेट आपल्या भावाला. उठ उठ शाबाश. उठ उठ उठ. भूषण, ओळख कोण आहे ही? वेड्या, आत्या नाही,
ही तुझी वहिनी आहे, छोटूची बायको. हो. हे काय झालं? असे कसे पडले हे? अगं बाई, दीर आहे तुझा, तो तर लाड करतोय तुझे. अरे नाही 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 बाळा, नाही. सीमा, काय झालंय तुला? म्हणजे कशी रिॲक्ट करतेयस? मग काय करू? ओवाळू तुमच्या त्या भाई भाई, अरे नाही नाही, ऐक ऐक, अरे भाई, अरे माझा ऐक जरा. असा नाराज होऊ नकोस. मी बोलवतो तिला, बघ ती तुझ्यावर नाराज नाहीये. ती रागावली नाहीये. मी आत्ता बोलवतो तिला. हा, शांत हो भाई. नाही. मी तुझ्यासाठी चहा आणते. नको आई, मी पिऊन आलोय. स्टेशनवरून आई, मी आधी आंघोळ करतो. काय करतेयस? वेडबीड लागलाय का? वेड लागलं नाहीये, पण लवकरच लागेल. आणखीन काही दिवस जर मी या वेड्याबरोबर राहिले तर. सीमा, तू ज्याला वेडा म्हणतेस तो माझा भाऊ आहे. ठाऊक आहे मला विनोद, पण मी काय करू? आय जस्ट कांट अंडरस्टँड हिम. भाऊच का? तू तर माझ्या आईलाही सहन नाही करू शकत. काही दिवसांपुरती नाही, तू तर हे पण सहन नाही करू शकत की माझा आणि तुझा फोटो पण या घरात असावा. अच्छा, असं म्हणायचंय का? हा घ्या तुमचा फोटो. पुन्हा पुन्हा राहू टाकते. दे, राहू दे. भिंतीवर फोटो टांगून फक्त घराशी नातं नाही सोडलं जात. हे काय चाललंय तुमचं? तुला इथे यावं लागलं होतं केवळ माझ्यामुळे. चूक झाली होती, आता नाही होणार. म्हणजे तुम्ही माझ्या बरोबर येणार नाही? तुझ्या बरोबर तर आयुष्य काढायचंय सीमा, पण सध्या तरी मला माझ्या आईचा हा भ्रम तरी शाबूत ठेवू देत की तिचा एक मुलगा मी पण आहे. हो. समजतंय का मामी, भाई काय म्हणतोय ते? शिव्या देतोय तो, शिव्या. मला बरोबर सगळं समजतं हा काय म्हणतोय ते. मा बदमाश आहे, लुच्चा आहे, लुच्चा एक नंबरचा. हो, असो. मला तरी वाटतं विनोद, तुमच्या त्या घराची किंमत जी बिल्डरने देऊ केली आहे ती कुठल्याही प्रकारे कमी नाहीये. बाकी तुझी मर्जी. एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही, ह्या एशियन बिल्डर्सवाल्यांना अचानक आमच्या त्या जुन्या क्वार्टर्समध्ये रस का वाटायला लागलाय? इंटरेस्ट क्वार्टर्समध्ये नाही, क्वार्टर्समध्ये काय ठेवलंय? हम्म. बिल्डरला इंटरेस्ट त्या जमिनीमध्ये आहे जिच्यावर ते क्वार्टर्स उभे आहेत. आणि मग आता तिथला सगळा एरिया हळूहळू कमर्शियल होत चाललाय. आणि युनिव्हर्सिटीचा नवा कॅम्पस झाल्यापासून तिथे डेव्हलपमेंट जोरात होतीये. तूच बघ ना, तिथल्या लोकांनी जुने क्वार्टर्स तोडून बंगले उभे केलेत. सरकारने जेव्हापासून मल्टी स्टोरी बिल्डिंग बांधायला परवानगी दिली आहे, बिल्डर्स तेजीत आलेत. ते लोक काय करतात, 5-6 क्वार्टर्सची जमीन खरेदी करून त्यावर मल्टी स्टोरी बिल्डिंग उभी करतात. त्या तुम्हाला फ्लॅट्स देतात. आता तुमची मर्जी असेल तर फ्लॅट घ्या, तुमची मर्जी असेल तर पैसे घ्या. बिल्डर पण खुश, क्वार्टरवाले पण खुश. हे जे एशियन बिल्डरवाले आहेत ज्यांचं तू नाव घेतलं जातं, अग्रवाल, या लोकांचा अशाच स्क्रीमप्रमाणे सगळं बनवण्याचा हेतू आहे का? मग काय,
त्याला कुठून तरी कळलं की मी तुझा आते भाऊ आहे, म्हणून मग तुम्हाला भेटला. असं असं. म्हणत होता आपल्या भावाला समजवा, फार फायद्याचा सौदा आहे. त्यांचं प्रपोजल काय आहे, भाऊजी? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे एका बिल्डिंगमध्ये 20 फ्लॅट्स असतील, हं, ज्यात 2 तुमच्या हिश्श्याचे असतील. मग एक तर तुम्ही फ्लॅट घ्या किंवा पैसे घ्या, नाहीतर एक फ्लॅट घ्या, बाकीचे पैसे घ्या. आता पुढे काय करायचं हे विनोदनेच ठरवायचंय. हितेश, ज्या आमच्या क्वार्टरची तू गोष्ट करतोयस ना, हम्म, तो बाबूजींच्या नावाने अलॉट झाला होता. हम्म. बाबूजींच्या निधनानंतर तो आईच्या नावावर अलॉट झाला. हं. तुला ठाऊकच आहे की मी गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईतच राहतोय, तिथे राहत पण नाही. तर मग या बाबतीत माझ्याशी बोलण्याचा काही फायदाच नाही. पण गेल्या वर्षी त्या घराच्या दुरुस्तीसाठी जे पैसे खर्च झाले होते ते पैसे कोणी खर्च केले होते? तुमच्या आईंनी की तुमच्या बंधुराजांनी? सीमा, ठीक आहे की मी दुरुस्तीसाठी पैसे खर्च केले, पण कायद्याने आईच्या नंतर भाईचा आणि माझा हक्क बनतो. कायद्याची गोष्ट सोड विनोद. त्या घराच्या बाबतीत जर कोणी निर्णय घेऊ शकत असेल तर तो फक्त तूच आहेस. तुला काय वाटतं, आम्ही ऐकणार नाही? नाही, आई माझं म्हणणं ऐकेल, ती गोष्ट नाही आहे. तर मग तुमचा प्रॉब्लेम काय आहे? अगं पण मला फ्लॅट मिळाला तर मी करणार काय? तू तिथे जाऊन राहणार आहेस? तुम्ही असं का नाही करत? तुम्ही एक फ्लॅट घ्या आई आणि भाऊंसाठी. त्यांना राहायला जागा तरी कितीशी हवी. आणि दुसऱ्या फ्लॅटच्या ऐवजी तुम्ही पैसे घ्या. नाहीतर फ्लॅट घेऊन तो विकून टाका ना नंतर. इतकी वर्ष या लहानच्या घरात कैद्यांसारखं जगतोय आपण. जर थोडेसे पैसे मिळाले तर आपणही मोठ्या घरात राहू शकू ना. हम्म. हे बघ सीमा, मग हे असलं काही माझ्याने होणार नाही, प्लीज. हे तर मला ठाऊकच आहे. विनोद, वहिनीचं बरोबर आहे. त्या घरात तुझा पण हिस्सा आहे. तुला तुझा हिस्सा मिळेल यात प्रॉब्लेम काय आहे? अगरवालने मला 25,000 कमिशन द्यायची ऑफर दिली होती. मी इथे अशासाठी आलोय कारण मी पाहिलं होतं की किती लहानशा घरट्यात तू राहतोयस. इथे मोकळेपणी पंखही नाही फडफडू शकत तुम्ही. कुठल्या विचारात हरवलात आपण? काही नाही. तू कधी आलास? जेव्हा तू जागा झालास. बस. आईशी बोललास घराच्या बाबतीत? कधी बोलणार आहेस? तुझ्याकडे दिवस किती उरलेत? काही कळत नाही यार, कसं बोलू मी आईशी. अरे 45 वर्ष म्हणजे काही लहान सहान कालखंड नव्हे हितेश. या घराने आई बाबूजींना आसरा दिला. बाबूजींच्या आठवणी दाटलेल्या आहेत तिथे. बाई आणि माझं बालपण इथेच गेलं. आईचा किती जीव आहे या घरावर तुला तर माहीतच आहे. जेव्हा कधी मी आईला सांगत असे की आई माझ्याबरोबर मुंबईला येऊन राहा, तर नेहमी तिचं एकच उत्तर असायचं की बाळा, माझं मन नाही लागणार तिथे. आईचं या घरावर इतकं प्रेम आहे की ती एका दिवसासाठी पण हे घर नाही सोडू शकत. ते सगळं ठीक आहे, पण भावनांच्या आधारे आयुष्य नाही जगता येत. आणि तिथे ज्या प्रकारे तू राहतोयस, असा किती काळ राहू शकशील एखाद्या बंद तुरुंगात कैद्याप्रमाणे? आता इथे आलायस तर तुला बोलणं भाग आहे. हे बघ, जितक्या लवकर बोलशील तितक्या लवकर मनावरचं ओझं कमी होईल. आणि हो,
मी अगरवालशी बोललोय. मी त्याला सांगितलं की मला कमिशन नकोय. ते पैसे पण तो तुला देईल. आणि मी तर त्याला आणखीन पैसे वाढवायला पण सांगितलंय. तू बघ काय ते. हं? आता निघतो मी. हं? चल. बाळा, तू दीपू आणि सीमाविषयी काहीच बोलला नाहीस. कसे आहेत ते? आई ठीक आहेत. त्यांना वाटत नाही का रे इथे यावंसं? आई वाटतं ना, पुष्कळ वाटतं. पण दीपूचं ना अभ्यासामुळे काही जमत नाही. आणि सीमाचं काय आहे की दीपूच्यामुळे तिला येता येत नाही. हो पण बाळा, आता तर दीपूला सुट्टी लागली ना. हो आई, सुट्टी तर आहे. पण काय आहे की काही ना काही तर चालूच असतं. कुठे ट्युशन्स, कुठे क्लासेस, कुठे एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज. आई जरासं हो हो भाईला हो, मी पकडते त्याला. थांब 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 तू. मला माहित आहे याला कसं घेऊन जायचं ते. शाबास माझं बाळ, शाबास. चला, ये जय श्रीराम. हळू भाई, झोप भाई, झोप हळू. शाबास माझं बाळ ते. झोप आता. आई तुम्ही दोघं तिथे आमच्याकडे मुंबईला का नाही आहेत? तू बघतोच आहेस, तुझ्या भावाला सोडून कशी येऊ बाळा? अगं आई, आई भाईला सोडून यायचं कसं बोलतेस तू? भाई आपल्या बरोबरच राहील ना. खरंच सीमाशी बोललास? आई मी ऐकलंय की इथल्या आसपासच्या एरियाचे लोक आपली जुने वाडे घरं तोडून खूप उंच उंच बिल्डिंग्स बांधत आहेत. मला वाटतं की आपण पण आपल्या ह्या जुन्या पुराण्या घराची दरवर्षी डागडुजी करत असतो. का नाही आपण पण ह्या घराला आई माझं एका बिल्डरशी बोलणं झालंय आई. त्याचं आणखी आपल्या घराच्या आसपासच्या शेजारच्या खूप लोकांशी बोलणं झालंय. तर बाकी सगळे लोक तयार आहेत. तो म्हणत होता आई की या इथे या सगळ्यांची घरं तोडून एक खूप छानशी उंच बिल्डिंग बनवणार आहे आणि त्यात सगळ्यांना नवीन फ्लॅट देणार आहे. फ्लॅट थोडे लहान असतील पण आई तो सांगत होता की फ्लोरिंग सगळ्याच्या सगळं मार्बलचं असेल आणि बाथरूमची फिटिंग मस्त असतील. किचनमध्ये ग्रॅनाईटचा प्लॅटफॉर्म तो देईल ज्यात तुमच्या घरातल्या सगळ्या म्हणजे स्वयंपाकाची भांडी शेगडी वगैरे ठेवायला. क्वालिटीत कसलीच कसूर केली जाणार नाही. आणि 24 तास पाणी आणि वरून खाली येण्या जाण्यासाठी लिफ्ट असेल. आणि आई तो इतका चांगला माणूस आहे की म्हणायला लागला, विनोदजी तुमच्या बंधूंची तब्येत ठीक नसते म्हणून मी तुम्हाला सगळ्यात पहिला प्रेफरन्स देईन की तुम्हाला जो फ्लॅट पसंत असेल, म्हणजे तळमजल्यावरचा हवा असेल तर तुम्ही तळमजल्यावरचा घ्या, टॉप फ्लोअरचा हवा असेल तर टॉप फ्लोअरवरचा घ्या. तर जग बदलतंय आई. आणि शिवाय जुन्या पुराण्या घराला नव्या सुंदर घरात बदलण्याची ह्याहून चांगली संधी परत मिळणार नाही आई. आई काय म्हणणं? ठीक आहे बाळा, तू समजूतदार आहेस. जो काही विचार करशील योग्यच करत असशील.
आणि आई जोपर्यंत हे घर तोडलं जाईल म्हणजे मला सांगायचं होतं की कन्स्ट्रक्शन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हा लोकांच्या राहण्याची व्यवस्था पण तो बिल्डरच करून देईल. उद्या सकाळी लवकरच तो इथे येतोय ती जागा दाखवण्यासाठी जिथे तुम्ही लोक राहू शकाल. या 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 आरामात. हा हे बघा आई. सावकाश इकडून ये. या या इकडनं या. चल. हा सांभाळून ना सांभाळून 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 सांभाळून. हा. हळू आई सावकाश. सांभाळून सांभाळून जरा सांभाळून. हा. तर विनोद ही आहे ती जागा. अग्रवाल साहेब एखादी दुसरी जागा नाही आहे का? काय बोलतोयस तू विनोद? आता ह्या एरियात ह्यापेक्षा चांगली जागा कुठे मिळणार? तसंही ह्या प्रॉपर्टीच्या मालकाने शिवजींकडून ऍडव्हान्स घेतलेला आहे. मी त्याला समजावलं की आम्हाला घाई आहे, आमच्या आईना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही होता कामा. हो, आणखीन उशीर केला तर ही प्रॉपर्टी पण हातून निसटून जाईल. आणि तुला सांगितलं होतं ना मी प्रॉपर्टी साफ करून ठेव म्हणून, मग का नाही केलीस? करतो साहेब. काम चुकार. आणि आज तुम्हाला ही जागा जशी दिसते ना तशी ती राहणार नाही आई. तुम्ही इथे राहायला यायच्या आधी अगदी चकाचक करून टाकेन मी. आणि तसंही तुम्हाला किती दिवस राहायचं इथे? 6, 8, 10 महिने. 6 महिन्यात बिल्डिंग तयार होईल. आता खोटं सांगायचा धंदा तर मी करत नाही आई. विनोदजींना सांगितलंय मी की एकदा का प्लॅन पास झाला की आमचं काम सुरू होणारच. आता 6 महिन्यात नाही बनणार, पण जास्तीत जास्त किती वेळ लागेल? वर्ष, 1.5 वर्ष. चला विनोदजी. या या आरामात आरामात, काही काळजी करू नका. या चला. हा या या. ये. तर विनोदजी फायनल ठरलं तर आईना त्या घरी जोपर्यंत ते मी नीट करून घेत नाही तोपर्यंत शिफ्ट करणार नाही, माझी जबाबदारी आहे. तुम्ही जराही काळजी करू नका. विनोद जसा तुमचा मुलगा आहे तसा मी पण आहे. हा, जराही काळजी करू नका. चला मग भेटतो तुम्हाला. चला. अरे आत्या औक्षवंत हो बाळा. कशी आहेस? मी ठीक आहे. तुम्ही बसा, मी येतो लगेच. वहिनी, मी हे काय ऐकतेय? काय ऐकलं? विनोद घर तोडायला निघालाय आणि तू त्याला तोडू देतेस? मग काय झालं? वहिनी, हे ते घर आहे जिथे तू आणि दादासाहेब पाकिस्तानातून निर्वासित होऊन आलात. या घरानेच तुम्हाला आश्रय दिला होता. आपल्या बांगड्या मोडून तू हे घर विकत घेतलं होतंस. हेच विकून टाकलंस तर राहणार कुठं? बदल्यात तो आम्हाला फ्लॅट पण देणार आहे ना? हितेश सांगत होता 2 फ्लॅट मिळणार आहेत. 2? तुला तर एकच मिळणार ना? पण दुसरा घेऊन काय करणार मी? हे बघ शिला, माझं तर आता वय झालंय. ह्याच्याकडे बघ, ह्याचं जगणं काही जगणं आहे. माझ्या विनोदला ज्यात आनंद आहे त्यातच मलाही आहे. कशी चालली आहे बाळाची गाडी? एकदम फास्ट. पाणी प्यायला फुल उडाला.
दादा दादा. बस 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 आता 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 बरं होशील आई? बस बस बाळा. भाईला पुन्हा फिट आली. हो आई, मी डॉक्टरना बोलवतो. नको बाळा, आता बरा होईल तो. तू काळजी नको करूस. भाई, याचं तर रोजच आहे. भाई. बऱ्याच सह्या कराव्या लागतायत ना, आरामात करा. जिथे जिथे खुणा केल्यात ना, तिथे तिथे सह्या करा. तोपर्यंत विनोदजी, चला आपण जरा दोघं बोलूया. हितेशशी पैशांचं बोलणं झालं होतं. ही तुमची कॅश. हा चेक आईना देऊ की तुम्हाला? आईलाच द्या तुम्ही. ओके ओके. ओके ओके. हा घ्या तुमचा चेक. नाही नको, असू द्या. नाही नाही, ठेवा तुम्ही. विनोद, गाडीची वेळ होतीये, मी वाट बघतो. आई, हे काही पैसे आहेत, ठेवतो. मी यांचं काय करू बाळा? तू ठेव, तुझ्या उपयोगी येतील. ठेव. नाही आई, प्लीज ठेव तू आई, प्लीज. निघतो आई. ट्रेनची वेळ